नमस्कार मंडळी, आरती फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण बनवलाय मुळ्याचा पराठा। खूप वेगळ्या पद्धतीने मी हा पराठा बनवलाय। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की एकदा बघा। आवडल्यास कमेंट करा, लाईक करा। आता आपण स्वच्छ असं एकदम धुवून मुळा घेतलाय। आता त्या मुळ्याच्या दोन्ही साइडून आपण असं कट करून घ्यायचंय। कट करून झाल्यानंतर आपण त्याला असं पूर्ण असं सोलून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची आपल्याला। आता इथे 3 मुळे मी अगदी साल काढून व्यवस्थित स्वच्छ करून घेतले। आता आपण यामध्ये किसणीने किसून घ्यायचं। आता आपण हे 3 मुळे जे आहेत छोटे छोटे ते आपण किसून घेतलेत किसणीवर। आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकायचंय, एक अर्धा चमचा, आणि हे मिक्स करायचंय। आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यातलं जे वास येणारं जे पाणी आहे ते आपण पूर्ण पाणी नंतर काढून घ्यायचंय। मग आता आपण ह्यावर झाकण ठेवून देऊया। आता आपण एक इथं बाउल घेतलाय आणि या बाउल मध्ये आपण आता एक रुमाल घेतलाय आपण, किंवा सुती कापड घेतलं तरी चालेल। आणि हे जे मीठ लावून ठेवला होता मी मुळा, तो आपण ह्यामध्ये पूर्ण असा काढून घ्यायचा आहे। आणि काढून घेतल्यानंतर आपण पूर्ण त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण अगदी आपण निचरून घ्यायचंय। हे बघा, हे पूर्ण असं पाणी आपण यातलं काढून घ्यायचंय। हे पाणी जर यात तसंच ठेवलं तर खूप असा वेगळा वास येतो त्याचा। आता आपण हे जे पाणी काढून घेतलेला मुळा आहे तो आपण ह्यात आता काढून घ्यायचा आहे आणि त्याला आपण अगदी सुट्ट सुट्ट करून घ्यायचंय पूर्ण असं। आता आपण ह्यामध्ये धना पावडर 1 चमचा घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घ्यायचंय, मीठ थोडंसंच टाकायचंय। कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी चिरून, बारीक चिरलेली। प्लेन तिखट टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा। तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी वापरलं तरी चालेल। आपण यामध्ये हिरवी मिरची पण टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही लाल तिखट कमीच वापरलं तरी चालेल, नाहीतर मग मिरची तुम्ही कमी वापरा आणि लाल तिखट जास्त वापरलं तरी चालेल। आता इथं मी हिरवी मिरची घेतली आणि अद्रक, हे दोन्हीची पेस्ट केली जाडी भरडी। आता आपण यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया। एक अर्धा चमचा टाकला तरी चालेल। आणि आता आपण ह्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा। हा आता आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय आणि आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया। आता आपण हे मिक्स करून ना बाजूला एक 5 ते 5 मिनिट ठेवून देऊया जरासं। आता तिकडे मी मुळ्याचं जे मिश्रण आहे ते बनवून साईडला ठेवून दिलंय। आता आपण पीठ मळून घेऊया चपातीचं, म्हणजे कणिक मळून घेऊयात आपण। आता आपण पीठ घेतलंय ह्यामध्ये 2 वाटी। आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचंय, कारण आपण जे मुळ्याचं मिश्रण करून घेतलंय त्यामध्ये मीठ टाकलंय। तर ह्याच्यात आता चपातीला थोडीशी पराठ्याला चव येण्यापुरतं आपण मीठ टाकायचंय। आता आपण हे पीठ मळून घेऊया। आता आपण हे मस्त असं घट्टसर पीठ मळून घ्यायचंय। एकदम अगदी असं पातळ मळायचं नाही। आता आपण एकदम घट्टसर असं पीठ मळून घेऊया।
एकदम पातळ मळायचं नाही आपल्याला पीठ, कारण आपण याला 10 मिनिट रेस्ट देणार आहे. तर भिजून अगदी मऊ असं पीठ होतं आपल्याला नंतर. आता आपण थोडंसं तेल टाकूया यामध्ये आणि थोडंसं तेल लावूया आपण पिठाला आणि एक 5 ते 10 मिनिट आपण हे पीठ थोडंसं रेस्ट करायला ठेवूया. कारण असं पण व्यवस्थित पीठ मळलं की अगदी व्यवस्थित पीठ होतं. आपण लगेचच जर काय आपल्याला बनवायचं असेल तर कणिक मळून लगेचच आपण घेऊ शकतो, पण आपण थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे. आता मी याला तेल लावून घेतलंय. आता आपण 5 ते 10 मिनिट ठेवून घेऊया. आता आपण पीठ 10 मिनिट मळून घेतलं. मी एवढासा गोळा करून घेतलाय. आता आपण हे लाटून घेऊयात. गोल लाटून घ्यायचा सगळ्यात आधी. तुम्हाला हा पराठा त्रिकोणी गोल जसा हवा तसा केला तरी चालेल. आता गोल झाल्यानंतर आपण अजून थोडासा मोठा लाटून घ्यायचा. काठ साईडून लाटून घ्यायचे असे व्यवस्थित. आता आपण ह्याच्यावर ना काळे तीळ टाकून घेऊया. आता काळे तीळ टाकून आपण त्याच्यावर असं दाबून घेऊया थोडंसं, किंवा दाबून न घेता आपण लाटण्याने लाटलं तरी चालेल. आता आपण ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी. आता आपण ह्याची साईड अशी उलटी करून घेऊया आणि उलटी करून घेतल्यानंतर आपण आता हे जे पराठ्याचं जे मिश्रण बनवलंय आज स्टफिंग करायचंय ते इथं घेऊया. आता हे पराठ्याचं मिश्रण ह्यामध्ये ठेवल्यानंतर म्हणजे भरल्यानंतर आपण आता अशी मुरड घालून घेऊया आपण. आणि ह्याला मुरड घातल्यानंतर आपण असं सगळीकडून ह्याला प्रेस करून घेऊया. आता प्रेस झाल्यानंतर आपण त्याला अजून एकदा थोडंसं लाटून घेऊया. आपण थोडंसं याला पीठ लावलं तरी चालेल. आता आपला हा पराठा लाटून झालाय, गरम करून घेतलाय. आता आपण त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि तेल टाकून झाल्यानंतर हा पराठा आपण ह्याच्यावर भाजून घ्यायचा. आता आपण दुसरी साइड पण त्याची हे करून घेऊ. आता आपण त्यावर तेल लावायचे. तेल आपण जास्त प्रमाणात लावायचं नाहीये, कारण तेल जास्त शरीरासाठी चांगलं नसतं. तुम्हाला पराठा चांगला करून दाखवण्यासाठी मी तेल जास्त वापरणार नाहीये. आता आपण मस्त अगदी असं व्यवस्थित, थोडासा हा जाड असतो त्यामुळे आपण ह्याला अगदी व्यवस्थित कच्चा ठेवायचा नाही, असा क्रिस्पी असा व्यवस्थित भाजून घ्यायचा.
तुम्ही काळे तीळ लावले नाहीत तरी चालेल, नॉर्मल पराठा बनवला तरी चालेल. आपण म्हणजे आलू पराठा, कोबी पराठा, पनीर पराठा बनवतो तसं. पण तिळामुळे टेस्ट पण छान येते आणि दिसायला पण छान दिसतं. आता आपण बाकीचे पराठे पण असेच लाटून घेऊयात. मंडळी, मस्त असा मुळी पराठा म्हणजे मुळ्याचा पराठा आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.